तुळ राशीनो, येणाऱ्या 7 दिवसात येणार मोठी आनंदाची बातमी, खुशखबर, आयुष्यात नवा प्रकाश. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरु कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा हा विशेष भाग खास तुळ राशी असणाऱ्या मित्रांसाठी आहे. जर तुमची रास तुळ असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण बोलणार आहोत येणाऱ्या 7 दिवसामध्ये दिसणाऱ्या काही सकारात्मक संकेताबद्दल, नव्या संधीबद्दल आणि आनंददायी बदलांबद्दल. मित्रांनो, आयुष्य प्रत्येक दिवशी सारखं नसतं. काही दिवस परीक्षा घेतात, काही दिवस शिकवतात, तर काही दिवस आशेचा किरण घेऊन येतात. अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो, पण त्याचं फळ लगेच दिसत नाही. मात्र काही काळानंतर अचानक परिस्थिती बदलल्यासारखी वाटते. तुळ राशीच्या अनेक लोकांसाठी पुढील 7 दिवस हे आत्मविश्वास वाढवणारे, नात्यांमध्ये ऊब निर्माण करणारे आणि मनात नवीन ऊर्जा निर्माण करणारे ठरू शकतात. कदाचित तुम्ही काही दिवसापासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल. कदाचित एखादं काम अडकलेलं असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की आता काहीच बदलणार नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक पहाटेपूर्वी रात्र थोडी गडद वाटते. या काळात काही लोकांना जुने गैरसमज दूर होण्याची संधी मिळू शकते. काहींना कुटुंबातून चांगली बातमी मिळू शकते. काहींना कामात प्रगतीची भावना मिळू शकते आणि काही लोकांना स्वतःमध्येच एक नवी सुरुवात जाणवू शकते. हा काळ स्वतःकडे नव्याने पाहण्याचा आहे मित्रांनो. तुळ राशीच्या स्वभावात समतोल, विचारशीलता आणि नात्यांना जपण्याची वृत्ती असते. पण अनेकदा तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करता. येणाऱ्या दिवसात स्वतःसाठीही वेळ काढा मित्रांनो. मनात जे खूप दिवसांपासून दडवून ठेवलं आहे ते लिहा. ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे त्यांच्याशी संवाद करा. ज्या कामाची सुरुवात करायची आहे ती पुढे ढकलू नका, कारण अनेक आनंदाच्या गोष्टी मोठ्या आवाजात येत नाहीत, त्या शांतपणे जीवनात प्रवेश करतात. काहींसाठी हा काळ नवीन ओळखी घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री पुन्हा मजबूत होईल. काहींसाठी घरात हसरे क्षण वाढतील. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ भविष्याचा निश्चित दावा नाही. हा प्रेरणादायी आणि मनोरंजनात्मक राशी आधारित विचारांचा भाग आहे. तुमचे निर्णय नेहमी विचारपूर्वक आणि वास्तव परिस्थितीशी पाहून घ्या. पुढील 7 दिवसांसाठी स्वतःला एक छोटं वचन द्या. नकारात्मक विचार कमी करणार, स्वतःवर विश्वास ठेवणार, चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवणार, मेहनत सुरू ठेवणार, कुटुंबाने नाती जपणार. काही वेळ आनंदाची बातमी म्हणजे फक्त पैसा नसतो मित्रांनो. मन शांती मिळणं, एखाद्याचा फोन येणं, एखादं काम पूर्ण होणं, किंवा स्वतःवर पुन्हा विश्वास बसणं, ही सुद्धा मोठी खुशखबर असते मित्रांनो. तुळ राशींनो, येणारे दिवस उत्साहाने जगा. स्वतःला कमी समजू नका. ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतका वेळ मेहनत घेतली आहे त्याचं समाधान तुम्हाला मिळू शकतं. आजचा हा संदेश तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आहे. आणि मित्रांनो, आता या संदेशामध्ये आणखी एक महत्त्वाचा विचार जोडूया. अनेक वेळा आनंदाची बातमी आपल्या दारात उभी असते, पण आपण जुन्या चिंता, जुन्या आठवणी आणि सततच्या विचारांमध्ये इतके अडकून जातो की ती संधी ओळखू शकत नाही. तुळ राशींनो, पुढील काही दिवस स्वतःला थोडं हलकं ठेवा. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. काही गोष्टी वेळेवर सोडल्या तरच जीवनात नवीन आनंद प्रवेश करतो. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल असा एखादा प्रसंग अचानक घडू शकतो. ज्याची अपेक्षा कमी आहे तेथूनही चांगली बातमी येऊ शकते. तसेच या 7 दिवसात स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे अनेक कल्पना आहेत, अनेक इच्छा आहेत, पण कधी तुम्ही निर्णय पुढे ढकलता मित्रांनो. आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची.
एखादी छोटी सुरुवात मोठ्या बदलाचं कारण बनू शकते. तुमच्या मेहनतीचं कौतुक होऊ शकतं. एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते किंवा घरात आनंदाचं वातावरण तयार होऊ शकतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनात खुशखबर नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. खुशखबर नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. काही वेळा ती एका फोन कॉलच्या रूपात येते. काही वेळा ती फोन कॉलच्या रूपात येते. काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या शब्दात येते. तर काही वेळा स्वतःच्या मनातील शांततेच्या रूपात येते. त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनीच करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनीच करा. सकाळी उठल्यावर स्वतःला एकदा नक्की सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला संधी घेऊन येईल. तुळ राशींनो, तुमचं नशीब बदलण्याची ताकद तुमच्या कृतींमध्ये आहे. 7 दिवस म्हणजे फक्त वेळ नाही, तर स्वतःला पुन्हा उभं करण्याची संधी आहे. ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या आहेत त्या पूर्ण करा. ज्या लोकांशी बोलणं बंद झालं आहे त्यांच्याशी पुन्हा संवाद सुरू करा. मनातील भीती कमी करा आणि आत्मविश्वास वाढवा. कारण काही वेळा आपण 1 पाऊल पुढे टाकलं की नशीबही आपल्यासाठी 10 पावलं पुढे येतं. आणि मित्रांनो, कल्पना करा, एक दिवस असा उगवतो जिथे तुम्ही मागे वळून पाहता आणि म्हणता, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात बदल सुरू झाला. हा बदल एका मोठ्या घटनेने नाही, तर छोट्या आनंदानेही होतो. त्यामुळे या काळात हसत राहा, संयम ठेवा, चांगलं बोला आणि चांगला विचार करा. मित्रांनो, सकारात्मक विचार करा, सकारात्मक राहा. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी आहे, तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या सकारात्मक ऊर्जा संवादापर्यंत पोहोचवा. तुमची सकारात्मक ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचवा. स्वामी गुरुकृपा परिवारासोबत असेच जोडलेले राहा. पुढच्या प्रेरणादायी संदेशाबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग व्हायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.